बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे। फरार आरोपी शाळेच्या ट्रस्टींच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती आर्यन नड्डा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। याआधी शाळेच्या ट्रस्टींनी अटकपूर्व जामिनासाठी 2 वेळा याचिका दाखल केली होती, परंतु कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता। बदलापूर अत्याचार प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने देखील शाळेच्या ट्रस्टींना फरार म्हणून घोषित केले। त्या ट्रस्टींनी जो अटकपूर्व जामिनासाठी जो अर्ज केलेला आहे त्या संदर्भात सुनावणी होईल। त्यामुळे बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे असं म्हणावं लागेल। प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून तपशील घेऊयात। निकेश, कधी नेमकी सुनावणी सुरू होणार आहे आणि कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील? नक्कीच या बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये शाळेचे जे ट्रस्टी आहेत तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांच्यावरती देखील पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। निष्काळजीपणाचा गुन्हा आणि गुन्हा लपवून ठेवण्याचा गुन्हा जो आहे त्याच्यावरती पोस्को अंतर्गत यांच्यावरती कारवाई केली होती, गुन्हा दाखल केला होता। मात्र तेव्हापासून म्हणजे घटनेच्या पहिल्या दिवसापासून आज 1.5 महिना होत आलेला आहे, तरी देखील हे आरोपी अजूनही पोलिसांना मिळालेले नाहीयेत। एसआयटी टीमने त्यांना फरार घोषित केलेला आहे आणि त्यामध्येच या दोन्ही आरोपींनी न्यायालयामध्ये 2 वेळा याचिका केली होती। ही याचिका न्यायालयाने जी आहे ती अटकपूर्व जामिनाची फेटाळल्याच्या नंतर आता आज पुन्हा तिसऱ्यांदा या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। आज दुपारी ही सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती आर्यन नड्डा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जी, आणि सुनावणी प्रत्यक्ष सुरू झाल्यावर पुढचे अपडेट्स घेऊच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।